श्रीराम जय जय राम। श्रीराम जय जय राम। श्रीराम जय जय राम। श्रीराम समर्थ श्रीराम। नाना दोषते नासती, पतिततेची पावन होती। प्राणी पावे उत्तम गती, श्रवण मात्रे श्रीराम। श्री समर्थांच्या ग्रंथराज दासबोधातील पहिल्या समासाचं चिंतन आपलं सुरू आहे आणि या पहिल्या समासाच्या चिंतनामध्ये समर्थांनी आपल्याला जे विचार मांडले त्याच्या बरोबरीने आपण काही चिंतन मुद्दाम इथे विचारासाठी घेतलं। कारण एकच एक विचार पुन्हा मनामध्ये आपण घेतला किंवा ते वाचलं किंवा ऐकलं किंवा ते मांडण्याचा प्रयत्न केला तर त्याला थोडासा वेगळा कुठला तरी दुजोरा मिळाला तर बरं वाटतं, जरा चांगलं वाटतं, जरा थोडं समजायला सोपं जातं। म्हणून आपण काही चिंतनाचे विषय त्याच्यामध्ये मुद्दाम दिलेले असतात। चिंतन मुद्दाम अशा दृष्टीनं आपण करण्याचा प्रयत्न करत असतो की जे सर्वसामान्य आहेत, ज्यांना ते कळण्याची आवश्यकता आहे, गरज आहे, इच्छा आहे, जाणून घेण्याची खूप मनापासून इच्छा अंतःकरणामध्ये असते, त्यांना ते कळावं, समजावं। केवळ आध्यात्मिक लोकांच्या पुरता मला असं वाटतं की माझा हा विषय कधीच मर्यादित ठेवलेला नसतो। मी पहिल्यांदा ऐकायला आलेला श्रोत्याला एकदा समजलं आणि पटलं ना तर ते नेहमी येणाऱ्या श्रोत्यांच्या पेक्षा त्याची ऐकण्याची जी गती असते किंवा ऐकण्याचा जो काही त्याचा श्रद्धेचा भाग असतो तो वर्षानुवर्ष ऐकणाऱ्या श्रोत्यांच्या पेक्षा कितीतरी पटीनं चांगला आणि वाढलेला पाहायला मिळतो। त्याचं कारण असं की तो पटकन तिथे आकर्षित होतो। संत विचारांशी मन असं आकर्षित झालं पाहिजे की जे मनापासून तिथे त्यांनी ओढ घेतली पाहिजे। ऐकल्यानंतर पटकन असं मनामध्ये वैराग्य निर्माण झालं पाहिजे, मनामध्ये भगवंताबद्दल प्रेम निर्माण झालं पाहिजे। व्यवहारामध्ये आपण पाहतो की नाही की व्यवहारामध्ये एखाद्या वेळेला कुठेतरी आपल्याला फटका बसला, एखाद्या वेळेला नुकसान झालं की पुन्हा माणूस किती वेळा त्याला म्हणतो की आता नाही, आता त्या विषयाकडे परत बघणे नाही, त्या माणसाची परत बोलणे नाही, त्याच्याकडे परत जाणे नाही, त्या विषयांचा परत कधी संग करणे नाही, करतो आपण व्यवहारामध्ये। तसं परमार्थामध्ये काय असतं की चांगला विचार आहे, परमार्थामध्ये दगा धोका धोपा वगैरे असलं काही नाही। परमार्थामध्ये सगळ्या धर्म जे आहे ते सगळे पंथ आहेत, सगळे संप्रदाय आहेत। संप्रदायामध्ये वारकरी संप्रदाय, हा वारकरी संप्रदाय सुद्धा किती मोठ्या प्रमाणामध्ये आज कार्य करतो आहे। वारकरी संप्रदायामध्ये पंढरीची वारी एकादशीला करणारे, आषाढी कार्तिकीला पंढरीला आळंदीला जाणारी मंडळी जी आहेत, ही आळंदी पंढरी देहूची वारी करणारी मंडळी किती भाग्यवान आहेत, किती पुण्यशील आहेत। त्यांना महाराजांचे आशीर्वाद आणि महाराजांची कृपा त्यांच्या पाठीशी असते म्हणून त्यांना ती वारीला घेऊन जाते। कारण जन्ममृत्यूच्या वारीतून सोडवण्यासाठी ही वारी करण्याची अंतःकरणामध्ये वृत्ती निर्माण करणारे संतच असतात। संत कृपाच ती आपल्याला मनामध्ये जागी करत असते। म्हणून ज्याला चिंतनाचा भाग आपण मुद्दाम अशासाठी घेत असतो की ज्याला स्वतःच्या अज्ञानाची जाणीव असते ना। पहा, एक चिंतन आपल्या समोर मांडतो, ज्याला आपल्या स्वतःच्या अज्ञानाची जाणीव असते, नीट लक्षात घ्या, ज्याला आपल्या स्वतःच्या अज्ञानाची जाणीव असते तोच खरा ज्ञानी असतो। मला माझ्या अज्ञानाची जोपर्यंत जाणीव होत नाही ना, माझ्यातले अवगुण आपले अवगुण वाटती गुण, हे सगळ्यात मोठं दुर्गुण आहे, दुर्गुणाचं लक्षण आहे। माझ्यामध्ये जसे दुर्गुण आहेत, चांगले गुण आहेत, तसे दुर्गुणही आहेत। म्हणून सद्गुण आणि दुर्गुण म्हणजे चांगल्या आणि वाईट गुणांचा मूर्तिमंत पुतळा म्हणजे माणूस। ज्याच्यामध्ये चांगलंही आहे, ज्याच्यामध्ये वाईटही आहे, ज्याच्यामध्ये सगळं मिश्रण आहे, ज्याच्यामध्ये ते सगळं भरलेलं आहे। म्हणून समर्थांनी इथे आपल्याला उपदेश केला की अशी जी दोष आहेत, नाना दोष ते नासती, पतिततेची पावन होती।
प्राणी पावे उत्तम गती श्रवण मात्रे. नाना दोष जे आपल्याला सांगितलेले आहेत, हे दोष कशामध्ये सांगितलेले आहेत? मुळात आपल्या मनामध्ये, आपल्या वृत्तीमध्ये असणारा दोष आपण तो शोधायचा आहे. नाना दोष ते नासती या वाचनानं, श्रवणानं, चिंतनानं समर्थ आणि रामरायांचा संवाद आहे बरं हा. सद्गुरू आणि सत्शिष्याचा संवाद आहे. सद्गुरू आणि सत्शिष्य एकमेकांशी इतके एकरूप झालेले आहेत. सत्शिष्याच्या मनामध्ये निर्माण होणारे शंका आणि प्रश्न त्याच्याही पेक्षा पुढे जाऊन सद्गुरू त्याच्या शंका आणि प्रश्नांचं निराकरण इथे करता आहेत की बाबा रे, तुझ्यामध्ये असणारे दोष तुला दिसत नसले ना तरी ते मला दिसत आहेत रे, आणि ते दोष मला तुझ्यातून घालवायचे आहेत. तुझ्यातून त्या दोषाचा तुला परिहार तुला करून द्यायचा आहे. त्या दोषाचं ओझं आणि पापाचं ओझं तुझ्या डोक्यावरचं उतरवलं ना, तुला इतकं हलकं वाटेल, तुला छानपैकी चांगलं आनंद जीवन आनंदमय जगण्यासाठी तुला चांगली संधी ईश्वर कृपेनं उपलब्ध होईल. म्हणून नाना दोष ते नासती पतिततेची पावन होती. आणि असे पतित लोक असतात, जे हीन लोक असतात, जे स्वतः कमकुवत वृत्तीचे लोक असतात, ते पावन होतात. आणि प्राणी पावे उत्तम गती श्रवण मात्रे. हा प्राणी म्हणजे मनुष्य प्राणी. मनुष्याला प्राणी समर्थाने म्हटलेलं आहे. प्राणी पावे उत्तम गती श्रवण मात्रे. आता श्रवण करणं कोण करतं? तुम्ही म्हणाल आपल्याला प्राणी कसं काय म्हटलं? आपण तर 2 पायाचे आहोत. हो, 4 पायाचे प्राणी आणि 2 पायाचे प्राणी याच्यामध्ये फक्त एकच आहे की आपल्याला बुद्धी दिली, आपल्याला विचार करण्याची क्षमता दिली, आपल्याला श्रवण करून आपल्याला सुधारण्याची संधी सद्गुरू कृपेनं प्राप्त झाली, म्हणून आपल्याला प्राणी म्हटलं. अशा समर्थांचे समर्थ विचार आज आपण या ठिकाणी श्रवण केले. उद्याच्या चिंतनामध्ये समर्थ आपल्याला कोणता उपदेश करणार आहेत ते आपण पाहू. जय जय रघुवीर समर्थ.